नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत संजय गांधी नॅशनल पार्कला, जे मुंबईत एकच नॅशनल पार्क आहे. 5 वर्षानंतर परत टॉय ट्रेन चालू झालेली आहे. त्याचं नाव आहे वनराणी. चला तर मग आपण बघूया आज टॉय ट्रेन आणि त्याची माहिती तुम्हाला सगळी देतो मी आज. त्याचबरोबर आज आपण टायगर सफारी पण करणार आहोत. तर बघूया मग टायगर सफारी. कुठल्या पण झाडाला हात लावू नये आतमध्ये आलात तर, हे लक्षात ठेवा. हे म्युझियम आहे, त्याला पण आपण भेट दिलेली आहे आज. तर बघूया मग पुढे. ब्लॉगची सुरुवात होत आहे आता. चला. हा संजय गांधी नॅशनल पार्कचा मेन गेट आहे, जिकडनं आपण आतमध्ये एंट्री करतो. सफारी आणि सगळे चार्जेस या बोर्डवर दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. इथूनच आपल्या टायगर सफारीची सुरुवात झालेली आहे. 150 रुपये पर पर्सन आणि फुल AC बस आहे. ही 20-25 मिनिटाची राईड इथूनच चालू होते. चला तर मग बघूया टायगर सफारी आणि त्याचा आलेला अनुभव. स्टेशनपासून 5 मिनिटं वॉकिंग आहे. आपण नॅशनल पार्कच्या आतमध्ये एंट्री केल्यावर सायकल हायर करू शकता. नाही तर अजून बरेचसे ऑप्शन नॅशनल पार्कमध्ये आहेत, जे आपल्याला असे टायगर सफारीला जाताना बसमधून असे सुंदर दृश्य दिसतं. पक्ष्यांचे सुंदर आवाज ऐकायला मिळतात. तुम्ही या नॅशनल पार्कला विजिट केले आहे का? मला कमेंटमध्ये सांगा. इथे प्राण्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटल पण ओपन केलेले आहेत. चांगल्या सुविधा ओपन झालेल्या आहेत. अरे बाईक वाला होता थांबतो मध्ये. लवकरच आपण सफारीच्या पहिल्या गेटच्या जवळ पोहोचणार आहोत. तिथून आपल्याला पुढे टायगर, लायन्स बघायला मिळते. हाच तो सफारीचा पहिला गेट आहे, जिथून आपण आतमध्ये जात आहोत. चला तर मग आपल्याला लायन बघायला मिळालेला आहे. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीला घेऊन नक्की यावे इथे. सफारीच्या दुसऱ्या गेट जवळ आपण पोहोचलेलो आहे. चला तर मग बघूया आतमध्ये आपल्याला टायगर बघायला मिळेल का. चला, फायनली आपल्याला दर्शन झालेले आहे वाघाचे.
लहान मुलांसाठी इथे खेळायला गार्डन्स पण आहेत. इथला व्ह्यू पण खूप सुंदर आहे. इथे अनेक प्रकारची झाडे आपल्याला बघायला मिळतात. आता आम्ही म्युझियमला भेट द्यायला जात आहोत. आता चालू असेल हो चालू आहे 5:30 पर्यंत चालूच असतं. म्हणजे तिकीटच आहे. हो तिथेच आहे. उसमें भी जाएंगे इथे तुम्हाला खूप प्रकारची झाडे बघायला मिळतील जे आपण कधी पाहिले पण नसतील. थोडा टाइम लेक काठी बसून आम्ही डायरेक्ट वनराणीला भेट द्यायला निघालो. चला तर मग बघूया आपली वनराणी. कट मारते. हेच ते कृष्णागिरी स्थानक जिथून वनराणीची सफर चालू होते. चला तर मग करूया आपण सफर. चला VIP फॅमिली, आपण भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. असेच ब्लॉग आपण घेऊन येणार आहोत. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.